अखेर यवत गावातील जमावबंदी आदेश संपुष्टात आलेले आहेत। आता गाव नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे। रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदी आदेश संपुष्टात आलेले आहेत। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश पारित करण्यात आले आहेत। आज गावातील सर्व व्यवहार हे सुरळीत चालू राहणार आहेत। दौंड तालुक्यातील यवत गाव आज दिवसभर सुरू राहणार आहे। जमावबंदीचे आदेश हे देण्यात आले होते। गेल्या आठवड्यात या भागामध्ये राडा झाला होता। त्यानंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आले। त्यानंतर काही आदेश हे जमावबंदीचे आदेश शिथिल करण्यात आले होते। नंतर आता हे आदेश संपुष्टात आलेले आहेत। रात्री 12 वाजल्यापासून यवत गावातील जमावबंदी आदेश आता संपुष्टात करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश पारित केले आहेत। आजपासून गावातील सर्व व्यवहार हे आता सुरळीत सुरू राहणार आहेत। यवत गाव पुन्हा आता नेहमीप्रमाणे सुरू झाले आहे। रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी जमावबंदीचे आदेश आता संपुष्टात करण्यात आलेले आहेत। गाव आता नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे। सर्व व्यवहार आता गावातील सुरळीत चालू राहतील। गेल्या आठवड्यामध्ये या भागात 2 गटामध्ये राडा झाला होता। त्यानंतर या भागामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते। आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्यासोबत जोडलेले आहेत। विनोद, आपण पाहतोय गेल्या आठवड्यामध्ये 2 गटात राडा झाला होता। जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता हे आदेश आता संपुष्टात आलेले आहेत। आता पुन्हा पूर्वीप्रमाणे हे गाव आता नेहमीप्रमाणे आता सुरू राहणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खरं तर रात्री 12 वाजल्यापासून यवत गावातील जी काही जमावबंदी होती, आता हे खरं तर आदेश संपुष्टात करण्यात आल्याचा आदेश खरं तर त्यांनी पारित केलेत। एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या 4 दिवसांपासून यवत गावामध्ये जमावबंदी आदेश लागू होते। त्यानंतर 6 तारखेला सकाळी 6 ते 11 पर्यंत अशी ही खरं तर जमावबंदी शिथिल करण्यात आली होती। आणि त्यानंतर 7 तारखेला म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून खरं तर यवत भागातील ही संपूर्ण जमावबंदी आहे हे आता संपुष्टात खरं तर येणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर यवत गावातील व्यवहार पुन्हा एकदा आपल्याला सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच गेले 4-5 दिवस झालं यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती। मात्र जमावबंदी जरी आदेश आता या ठिकाणी संपुष्टात आले असले तरी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त खरं तर पाहायला मिळतोय। एकूणच जिल्हाधिकारी प्रशासन असेल, यासोबत पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडनं खरं तर यवत गावामध्ये खरं तर योग्य ती खबरदारी आपल्याला घेताना पाहायला मिळतात। कारण 2 गटामध्ये जो काही तणाव निर्माण झाला होता, या तणावामुळे खरं तर यवत गावातील जे काही वातावरण आहे हे खरं तर ढवळून निघालं होतं। एकूणच जर आपण पाहिलं तर सध्या यवत गावामध्ये जी काही जमावबंदी आदेश लागू होते सध्या संपुष्टात आल्याचं खरं तर जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केलेत। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।